आपण बनवणार आहोत रोटीसाठी आपण घेतलेलं आहे गव्हाचं पीठ थोडं आणि मैदा किंवा टोटल तुम्ही मैदाही घेऊ शकता। थोडंसं त्यात मीठ घालायचं आहे आणि पाणी मिक्स करून आपल्याला ते मळून घ्यायचं आहे चपातीच्या पिठासारखं। मस्त असं एकत्र एकजीव झालं पाहिजे, असं छानसं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। आणि पीठ मळून झाल्यानंतर एक 5 मिनिटं तसंच ठेवून द्यायचं आहे भिजण्यासाठी आणि त्यानंतरच आपल्याला त्याच्या रोट्या बनवायच्या आहेत। आपण बनवणार आहोत रोटी। आपण चपातीच्या पिठाच्याही ह्या बनवू शकतो। आपण हे दोन्ही मिक्स करून बनवत आहोत। नुसतं मैद्याच्या बनवल्या तरी छान होतात, सेम हॉटेलमधल्यासारख्या होममेड रोटी। असं हे पीठ मळून घ्यायचं आहे घट्टच, खूप पातळ नाही करायचं आहे, म्हणजे 5 मिनिटांनी ते बरोबर मऊसूत होऊन जातं। असं छान मळून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आणि ठेवून द्यायचं आहे 5 मिनिटं त्याला। असं झाकून ठेवा किंवा असंच ओपन ठेवलं तरी चालेल। त्यानंतर त्याचे गोळे बनवायचे चपातीच्या पिठाएवढे आणि पिठावरच लाटून घ्यायचं आहे आपल्याला। पिठावर लाटून आपण लोखंडी तव्यामध्ये हे भाजून घ्यायचे आहे। तवा आपला तापलेला आहे, त्याच्यावर आपण ही रोटी लाटलेली घालून घेतलेला आहे। त्याच्यावर पाणी शिंपडायचं आहे, एक बाजूला पाणी शिंपडायचं आणि असं सगळीकडे भाकरीसारखं पुसून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडला तूप किंवा बटर लावून भाजून घ्यायची। म्हणजे बटर रोटी होते, मी शक्यतो तूपच लावणार आहे। मी तूप लावून ही भाजते, दुसरी बाजू एक बाजू पाण्यावर भाजलेली आहे पाणी लावून। अशी मस्त आपली रोटी तयार झालेली आहे। पीठ हे असं मऊसूत होतं थोड्या वेळाने। तर अशी रोटी मी मोठी लाटलेली आहे चपाती एवढी। असं तव्यामध्ये तूप लावून एक साईडला पाणी लावलं होतं, एक साईडला तूप लावलेलं आहे, अशी भाजून घेतलेली आहे। अशी मस्त होममेड रोटी।